नवी मुंबईच्या हार्बर रेल्वे लाईनवरील वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि तांत्रिक बिघाड झाल्यामुळे 10 ते 15 मिनिटांपासून लोकल थांबलेल्या दिसतात। नेरूळ आणि जुईनगर दरम्यान या लोकल थांबून आहेत। रेल्वे रुळावरून प्रवासी पायी चालत निघालेले आहेत आणि तीच ही दृश्य आपण पाहतोय। नवी मुंबईमधून हार्बर रेल्वेवर तांत्रिक बिघाड झालेला आहे। नेरूळ आणि जुईनगर या दोन रेल्वे स्टेशन्स दरम्यान हा तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे प्रवासी पायी चालत निघालेले आहेत। आमच्या प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत आहे। शिल्पा, पीक टाइम आहे, प्रवासी जे प्रवास करतायत त्यांना ऑफिसला जायचं टायमिंग आहे आणि त्यातच तांत्रिक बिघाड झालेला आहे। कधीपासून हा तांत्रिक बिघाड झालाय, कधीपर्यंत वाहतूक सुरळीत होईल अशी माहिती मिळते? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर ट्रान्स हार्बर आणि हार्बर लाईन या दोन्ही मार्गावर लोकल सेवा विस्कळीत झालेली पाहायला मिळत आहे। नेरूळ ते जुईनगरच्या मध्ये पनवेल वरून सीएसटी आणि सीएसटी वरून पनवेलला जाणाऱ्या ज्या लोकल आहेत त्यामध्येच थांबलेले आहेत। 10 ते 15 मिनिटापासून या ट्रेन थांबलेल्या आहेत आणि या ट्रेनमध्ये जे प्रवासी होते त्यांनी ट्रेनमधून उतरून रेल्वे रुळावरून चालत पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचा स्वीकार केला आहे। सिग्नल यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे। मात्र दोन्ही मार्गावरील हार्बर लाईन आणि ट्रान्स हार्बर या दोन्ही मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे पनवेल ते जुईनगर दरम्यान प्रत्येक स्टेशनला गर्दी पाहायला मिळत आहे आणि विशेष म्हणजे हा सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि सुरळीत होण्यासाठी 1 ते 1.5 तासाचा कालावधी जाऊ शकतो। श्रद्धा, अगदी अपडेट घेत राहू। धन्यवाद शिल्पा, दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।